चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर पहिला प्रश्न. वात्सल्य क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. अलीकडे नेचरायझिंग या वैद्यकीय जनरलच्या ग्लोबल एजिंग इंडेक्स 2025मध्ये भारताला कोणते स्थान भेटलेलं आहे? काय झालेलं आता ग्लोबल एजिंग इंडेक्स आलेलं आहे. ग्लोबल एजिंग इंडेक्स. ग्लोबल एजिंग इंडेक्स हा कोणी लॉन्च केलेला आहे? हा कोणी लॉन्च केलेला आहे? नेचर एजिंग. कोणत्या एजन्सीने लॉन्च केलेला आहे? नेचरायझिंग. म्हणजे हा कशासाठी असतो? जे म्हाताऱ्या माणसासाठी म्हणजे म्हाताऱ्या माणसांना सांभाळण्यासाठी कोण तयार आहे? कोणता देश म्हणजे सक्षम आहे त्यांना सांभाळण्यासाठी? म्हाताऱ्या माणसाचं ओल्ड एज जे असतात ना, ओल्ड एज सांभाळण्यासाठी तयार, त्यांची देखभाल करण्यासाठी कोणता देश सक्षम आहे? सांभाळण्यासाठी तयार. यामध्ये पहिल्या ह्याच्यावर आहे स्वित्झर्लंड आहे. स्वित्झर्लंड पहिल्या आहे. एशियामधनं टॉपला स्वित्झर्लंड आहे जगातनं. एशिया खंडातनं आहे सिंगापूर आहे. आणि आपलं भारत स्थान 123 आहे. आउट ऑफ 143 कंट्री. किती आहे? 123. कोण? इंडिया. एशियामधनं कोण आहे विचारलं तुम्हाला तर सिंगापूर टाकायचं आहे. जगातनं कोण आहे म्हटलं तर स्वित्झर्लंड. ग्लोबल एजिंग इंडेक्समध्ये. आणि भारत स्थान किती? 123 आहे. बरोबर. पुढला. वीर बाल दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? 26 डिसेंबरला केला जातो वीर बाल दिवस. कारण की त्यांनी दोघांनी हे केलं होतं. अलीकडेच आर बी आयमध्ये ए आयच्या जबाबदार वापरासाठी रूपरेखा आखण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय पॅनलची स्थापना केलेली आहे? कोणाच्या? प्रोफेसर पुष्कर भट्टाचार्य यांच्या अंडर काय केलेली आहे? समिती स्थापन केलेली आहे आर बी आयचं ते करण्यासाठी. नुकताच जागतिक हिंदी दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? हा 10 जानेवारीला वर्ल्ड हिंदी दिवस सेलिब्रेट केला जातो. जानेवारी. तर 10 जानेवारीच कशासाठी? कारण की 10 जानेवारी 1975ला आपल्या इथे हिंदी संमेलन झालं होतं. हिंदी संमेलन झालं होतं. कुठं झालं होतं? नागपूरला झालं होतं. नागपूर. त्यामुळेच आपण काय करतो? विश्व हिंदी संमेलन आपल्या इथं कुठं झालं होतं? नागपूरला झालं होतं. हिंदी संमेलन झालं होतं 1975ला 10 जानेवारी. म्हणून 2006ला मनमोहन सिंग यांनी काय केली? घोषणा केली होती की आपण विश्व हिंदी दिवस सेलिब्रेट करू म्हणून. आणि ह्या वर्षाची थीम काय? अ ग्लोबल व्हॉइस ऑफ युनिटी अँड कल्चरल प्राईड. थीम लक्षात ठेवा. कधी सेलिब्रेट केला जातो? 10 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो. 9 जानेवारीला काय केला जातो? प्रवासी भारतीय दिवस. बरोबर आहे. पुढला प्रश्न. आणि आता काय झालेलं आहे? अजून एक लक्षात ठेवा. 3रं विश्व मराठी संमेलन होणार आहे. विश्व मराठी संमेलन हे कुठं होणार आहे? हे पुण्यात होणार आहे. हा प्रश्नाच्या बाजूला आहे इथं. कुठं होणार आहे? पुण्यात होणार आहे. पुण्यात. उद्घाटन कोण करणार आहे? आपले कॅबिनेट कल्चरल मिनिस्टर जितेंद्र सिंग. बरोबर. कुठं होणार आहे? पुण्यात होणार आहे. आणि 3रं आहे हे. एवढंच लक्षात ठेवायचं. पुण्यात कुठं? फर्ग्युसन कॉलेज. हे शेखावत. हे कल्चरल मिनिस्टर बघून घ्या कोणते आहेत ते. गजेंद्र सिंग शेखावत. कोणते आहेत? गजेंद्र सिंग शेखावत. हे काय करणार आहे? उद्घाटन करणार आहे. बरोबर. कुठं होणार आहे? पुण्यात होणार आहे. इथं फर्ग्युसन कॉलेजमध्ये. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कुठं झालेलं आहे? अयोध्याला झालेलं आहे. अयोध्या. निमलष्करी दलाच्या अधिकृत संप्रेरक आणि दस्तऐवज म्हणजे कोणते ॲप केलेले आहे? म्हणजे जे पण हे आहेत आर्मीचे आहेत त्यांच्यासाठी एंड टू एंड इन्क्रिप्टेशनसाठी सँड्स लॉन्च केलेले आहे. कशासाठी? प्रस्तावासाठी त्याच्यासाठी हे केलेलं आहे. ग्राहकांच्या अनुभवावरून विमानतळ काउन्सिल ऑफ इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ एअरपोर्ट काय झालेलं आहे का? इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ एअरपोर्ट ह्यानं काय केलेलं आहे? कन्झ्युमर प्रेफरन्सच्या ह्याच्यानुसार कशाच्या? ग्राहकांच्या अनुभवानुसार कन्झ्युमर एक्सपिरियन्स काय केलेलं आहे? कन्झ्युमर एक्सपिरियन्स ह्यानं छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई. ह्याला काय दिलेलं आहे? ह्याला काय केलेलं आहे? लेवल 5ची हे दिलेली आहे. लेवल 5ची
लेवल 5 रेटिंग दिलेली आहे. हे कसे आहे सगळ्यात जास्त आहे. भारतातले पहिलं असं एअरपोर्ट आहे कोणतं? छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट. कुठं आहे? हे मुंबईत आहे. आणि कशाच्या? कंझ्युमर एक्सपिरियन्सनुसार इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ एअरपोर्टनं 5 हे रेटिंग दिलेली आहे त्याला. कुठलं आहे? मुंबईचं आहे. एवढंच लक्षात ठेवा. भारताच्या लेह लडाखने कोणत्या? लेमडॉक शहरासोबत. लेमडॉक शहर म्हणलं कुठलं? व्हिएतनाम. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक यासाठी काय केलेलं आहे? ॲग्रीमेंट केलेलं आहे व्हिएतनाम. स्वामीनाथन पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? बी आर कंबोज. बी आर कंबोज हे कुठले आहेत? चौधरी चरण सिंग हे युनिव्हर्सिटीचे काय आहेत? हे आहेत VC आहेत. लेबनॉनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? जॉन सोक. डायरेक्ट लक्षात ठेवा. आर्मी जनरल आहे. तिथलं 3 वर्ष झालं राष्ट्राध्यक्षपद खाली होतं म्हणून आर्मी जनरल. ह्याला काय केलेलं आहे? आता राष्ट्रपती म्हणून हे बसवलेलं आहे तिथं. एवढंच लक्षात ठेवा. भरड धान्याचा म्हणजे मिलेटला देण्यासाठी राणी दुर्गावती अन्न योजना कुठली आहे? ही MPची आहे, मध्य प्रदेश. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी CEO कोण आहे? इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे रघुराम अय्यर आहेत. रघुराम अय्यर हे काय CEO आहे. आणि PT उषा काय? त्याचे अध्यक्ष आहे. 46 वर्षांनी सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायदा कोणी लागू केलेला आहे? आता एक लक्षात ठेवा. आर्टिकल 25. आर्टिकल 25 काय आहे? म्हणजे तुम्हाला धर्म स्वतंत्र आहे. तुम्ही कोणता पण धर्म मानू शकता. आर्टिकल 25 मानू शकता, प्रसार करू शकता किंवा नाही मानू शकता. ते सगळं तुमच्यावर डिपेंड करतं. तर इथं काय झालेलं आहे? आसाममध्ये हे जबरदस्त धर्मांतर केलं जातं आहे. जबरदस्त धर्मांतर केलं जातं आहे. म्हणून त्यासाठी जे जबरदस्त धर्मांतर करत असतील त्यांच्यासाठी गुन्हा होतो. आणि तो कोणता कायदा होतो? तो सक्तीच्या धर्मांतर कायदा विरोधी कायदा लागू केलेला आहे. कोणी केलेला आहे? आसामनं. सक्तीचा धर्मांतर कायदा. आसाम नाही, इथं अरुणाचल प्रदेश. आसामचं नका लक्षात ठेवू. अरुणाचल प्रदेश आहे. कशाचा? सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायदा. सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायदा. ह्याचं काय होते? जर ह्याच्यात कोण सापलं 2 वर्षाची सजा, 2 वर्ष प्लस 10,000 काय होतो? फाईन होतो. किती? 10,000 फाईन होतो प्लस 10K. इथले CM कोण आहे? प्रेमा खांडू. कुठं चालू झालेलं आहे? अरुणाचल प्रदेश. 46 वर्षांना. कधी स्थापना केली तर कायदा कधीचा आहे तो? 1978चा कायदा होता. आता 46 वर्षानंतर डबल तो चालू करत आहेत. कशाच्या? सक्तीच्या हे धर्मांतर. म्हणजे काही माणसं दुसऱ्या धर्मात सक्तीनं म्हणजे जबरदस्त करायला लावत आहेत. लक्षात ठेवा एवढं. कोणत्या देशाने पॅराग्रीन ही पहिली खाजगी क्षेत्रातील चंद्रमोहीम आहे? USAची आहे पॅराग्रीन. 9वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठं झालेला आहे? हरियाणाला झालेला आहे. कुठला? अलीकडे हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025मध्ये भारताला कोणते स्थान भेटलेलं आहे? हेनले पासपोर्ट इंडेक्स किती 4 महिन्याला येतो? 3 वेळेस येतो वर्षातनं. हेनले पासपोर्ट इंडेक्स यातनं काय केला जातो? पासपोर्ट इंडेक्स म्हणजे आपण किती देशात विजा फ्री जाऊ शकतो ह्याच्यानुसार त्याची रँकिंग ठरते. तर 1 नंबरला कोण आहे? सिंगापूर. आणि आपण कोणत्या स्थानावर होतो? पाठीमागच्या वर्षी आपण 80वर होतो. आता 85वर गेलो. आपण 57 देशात विजामुक्त प्रवास करू शकतो. आता पासपोर्ट आणि विजामध्ये फरक काय असतो? पासपोर्ट हे आपलं म्हणजे स्वतःचं हे भारत सरकार देतं. तर विजा हा ज्या देशात आपल्याला जायचं असतं ना तो देश देत असतो. म्हणजे एंट्री करण्यासाठी काय लागत असतं? आपण विजा. तर आपण किती देशात जाऊ शकतो? 57 देशात जाऊ शकतो. आपली रँक किती आहे? 85 रँक आहे. बरोबर. भारताने पहिली 100% इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा कुठं चालू केलेली आहे? कुठं चालू झालेली आहे? आसाममध्ये चालू झालेली आहे. आसाम. घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळालेले पहिले भारतीय कोणते? दिव्य कीर्ती सिंग. अर्जुन पुरस्कार भेटलेला हिला घोडेस्वारीमध्ये म्हणतात त्याला. प्रजासत्ताक दिन परेड 2025मध्ये प्रथम कोणती संस्था आपल्या 150 वर्षाच्या स्मरणात त्यांची झाकी प्रदर्शित करेल? आता काय असतं? 26 जानेवारीला वेगवेगळे काय करतात? मिनिस्टर असतात, राज्य असतात, त्यांच्या झाकी असतात. किती? 26 जानेवारीला. बरोबर. तर आता काय झालेलं आहे? IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ह्याची कधी स्थापना झाली? ती 15 जानेवारी 1975ला स्थापना झालेली आहे. तर ह्याला किती झाले? 150 वर्ष झाले. हे कोणाच्या अंडर येते? मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंडर येतं. तर हे पण काय करणार आहे? झाकी प्रदर्शन करणार आहे. म्हणजे ते गाड्या नसतात का वेगवेगळे ते झाकी असतात त्याला ते करणार आहे. आपले हे कोण आहेत? चीफ गेस्ट कोण आहेत? प्रभाव सुबियांतो आहेत. ते कुठले आहेत? इंडोनेशियाचे आहेत. बरोबर. किती? 150 वर्ष झालेत म्हणून इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. कोणतं? हवामान विभाग.
हे काय करणार आहे, त्यांची झाकी ते करणार आहे. मिनिस्टर ऑफ सायन्समध्ये येतं, बरोबर आहे. काय केलेलं आहे आता, ह्याच्या 150 ह्याच्यातच वित्त मंत्र्याने 150 रुपयाचा सिक्का एक जारी केलेला आहे. 150 रुपयाचा सिक्का कोणी चालू केलेला आहे, फायनान्स मिनिस्ट्रीनं. कशासाठी, IMDलाच किती वर्ष, 150 वर्ष झालेत म्हणून. 150 वर्षाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. दुसरे आंतरराष्ट्रीय आयुष परिषद कुठे झाली, कुठे झालेलं आहे, दुसरे आयुष परिषद दुबईमध्ये झालेले. पहिला मल्टीस्पोर्ट बीच गेमच्या एकूण चॅम्पियन कोण राहिलेला आहे, मध्य प्रदेश राहिलेला आहे. झालते कुठे, हे दीवला झालते. प्रोजेक्ट P75, प्रोजेक्ट 75, प्रोजेक्ट 75 हे कशाचा आहे, पानडुबीचा आहे, डिझेल पानडुबी, डिझेल पानडुबी, पानडुबीबद्दलचा आहे. कोणी कोणी चालू केलेला होता, हे आपल्या 75 पाठीमागच्याच वर्षी चालू झालेला होता. इंडिया आणि फ्रान्सनं चालू केलेला होता. तर कुठं बनत होते हे जे जहाज, हे जे पानडुबी बनत होते ना, मोर्मुगाव शिपयार्ड लिमिटेड, शिपयार्ड लिमिटेड कुठं, मुंबईला. तर आता काय झालेलं आहे, जे शेवटचे जहाज होते ना, पहिली कोणती होती, कावेरी, एक मिनिट, ह्याची जहाजं कोणती होती, कावेरी, खांडेरी, करंज, वेला, वागीर आणि वाक्षीर. तर आता काय झालेलं आहे, वाक्षीर म्हणजे ते बनून तयार झालेले आहे. आणि प्रोजेक्ट 75 ही कशी होती, शेवटची जहाज होती, तर कोणती, वाक्षीर. एवढं लक्षात ठेवायचं. हे बघा, कलोरी, खांडेरी, कावेरी, खांडेरी, करंज, वेला, वागीर, वाक्षीर, हे लक्षात ठेवायचं सगळ्यात. भारतीय पहिला आशियातील 5वे डार्क स्काय कुठं पार्क चालू झालेलं आहे, म्हणजे तिथं काय करणार, रात्री लाईट नाही चालू करणार. हे कुठलं चालवलेलं आहे, पेंच आहे, पेंच. लष्करी इतिहासाच्या डिजिटल संकलनासाठी प्रोजेक्ट शौर्य, डिजिटल संकलन कशाचं, सैनिकांचं, प्रोजेक्ट शौर्य. लष्करी इतिहासाच्या डिजिटल संकलनासाठी प्रोजेक्ट शौर्य चालू केलेलं आहे. आता काय झालेलं आहे, महाकुंभ आहे आपल्या इथं, कुठं होणार आहे, प्रयागराजमध्ये असतो. नुकताच महाकुंभ मेळा विमा कोणी सुरू केलेला आहे, तर इथं काय केलेलं आहे, 59 रुपयाला विमा चालू केलेला आहे. जर तुम्ही कशानं, ट्रेन आणि बसनं जात असताना आणि तुमचा जर म्हणजे हे झालं, हॉस्पिटलाइज करायचं झालं तुम्हाला, तर ह्याच्यात किती पडणार, 50,000 रुपये भेटणार, 50K. आणि जर तुम्ही तर म्हणजे तुमची जर डेथ झालेली, तर तुम्हाला 1,00,000 रुपयाचा बेनिफिट भेटेल. किती, 59 रुपयाचा आहे. कोणी चालू केलं, फोनपे आणि ICICI. आणि जर तुम्ही तर डोमेस्टिक एअरलाईनला जात असाल ना, तर 99 रुपयामध्ये तुम्हाला काय भेटतो, विमा भेटतो. त्याच्यात बी किती, 50,000 हॉस्पिटलाइज झाले तुम्ही, आणि 1,00,000 झालं तुमची जर डेथ झाली तर. एवढंच लक्षात ठेवायचं. कोणी चालू केलं, ICICI लोंबार्ड आणि फोनपेनं चालू केलेलं आहे. आणि आता काय केलेलं आहे, योगी आदित्यराजनं एक कुंभमेळा हे केलं आहे, FM चॅनल चालू केलेलं आहे. किती फ्रिक्वेन्सी आहे त्याची, 103.5 आहे, 103.5. काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी FMला काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. महाकुंभ रेडिओ चॅनल चालू केलेलं आहे. जनरल बिपिन रावत स्टेडियमची सर्वाधिक चर्चा कुठं झालेली आहे, म्हणजे कुठं स्थापना, ह्याचं नाव कुठं बदललेलं आहे, जम्मू काश्मीरमध्ये हे केलेलं आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारताला कोणतं आहे, 4th रँक आहे. आणि एशिया पॉवरमध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे, 3rd रँकवर आहे. पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षणासाठी अलीकडे पार्थवेळा कोणी चालू केलेली आहे, पार्थवेळा. कशासाठी, पोलीस असतील किंवा सैनिक असतील, त्यांना काय करायचं, एक तर त्यांच्या परीक्षेची तयारी करायची, परीक्षा प्लस फिजिकल, ह्याची काय करणार आहे, तयारी करून घेणार आहे. आणि अशी गोष्ट कोणी केलेली आहे, मध्य प्रदेशने केलेली आहे. कोणी चालू केलेलं आहे, मध्य प्रदेशने. कोणती योजना, पार्थ योजना. म्हणजे जे पण म्हणजे कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करत असेल, त्यांच्या परीक्षेची पण तयारी होईल आणि त्यांचं फिजिकल बी करून घेतलं जाईल. कुठं चालू केलेलं आहे, पार्थ योजना. कोणी चालू केलेलं आहे, मोहन यादव यांनी केलेलं आहे. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना म्हणजे हे करण्यासाठी, हुसकावून लावण्यासाठी कोणता, ऑपरेशन सर्वशक्ती होतं, सर्वशक्ती. कोणत्या राज्याने मतदार वंदना योजना चालू केलेली आहे, तर छत्तीसगडनं चालू केलेलं आहे, छत्तीसगड. चला तर, धन्यवाद.